नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र शासन निर्णय या यूट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आज आलेले जे काही सर्व GR असणार आहेत, म्हणजेच की 7 जानेवारी 2026 रोजीचे जे काही सर्व GR शासन निर्णय असणार आहेत, ते सर्व GR हेडलाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नेमके GR शासन निर्णय कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत। पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि मित्रांनो, व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे, तेथून तुम्ही आज आपण जे काही सर्व GR हे जे काही पाहणार आहोत त्याबद्दलचे जे काही सविस्तर PDF जे काही असणार आहेत त्या सर्वच्या सर्व PDF तुम्ही तेथून डाउनलोड करू शकता। चला तर मित्रांनो, जराही वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात। मित्रांनो, आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही GR आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग यातर्फे हा GR शासन निर्णय हा आला आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की श्रीमती राजलक्ष्मी शाह भाप्रसे, व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ, महिला विकास महामंडळ बांद्रा मुंबई यांचा दिनांक 11/1/2026 ते दिनांक 17/1/2026 प्रवासाच्या कालावधीसह या कालावधीतील बर्लिन जर्मनी येथील परदेश दौऱ्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे मित्रांनो। यानंतरचा GR आहे मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की महिला व बालविकास विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की सन 2025 ते 26 या वित्तीय वर्षासाठी आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी IFAD साईत नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प राबविण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतर GR मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव गृह विभाग यातर्फेचा हा GR शासन निर्णय आहे। आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता की परिवहन विभागातील अधिकाऱ्यांचे वयाच्या 50 ते 55व्या वर्षानंतर सेवा पुनर्विलोकन करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। GR दिनांक आपण या ठिकाणी पाहू शकता की 7/1/2026। विभागाचे नाव गृह विभाग, शीर्षक आहे राज्यस्तरीय प्रशासकीय विभाग खरेदी समिती गठीत करण्याबाबत GR दिनांक 7/1/2026। यानंतरचा GR महाराष्ट्र शासन गृह विभाग यातर्फेचाच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की ई चलान प्रकल्पासाठी निधी वितरित करण्याबाबत GR दिनांक 7/1/2026। विभागाचे नाव गृह विभाग, शीर्षक राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये CCTV कॅमेरे बसवण्याकरिता प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या PWC या कंपनीला मुदतवाढ देण्याबाबत। यानंतर GR मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्यात ई चलान प्रकल्प राबविण्यासाठी सल्लागार म्हणून नियुक्त केलेल्या KPMG कंपनीस दिनांक 1/1/2024 ते दिनांक 30/6/2024 या कालावधीकरिता केलेल्या कामाचे देयके अदा करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। विभागाचे नाव गृह विभाग, शीर्षक आहे नाशिक शहर येथे NIC ई चलान पायलट प्रकल्प पुरवठादाराची देयके अदा करण्यास निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे। यानंतरचा GR मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेच आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत मतिमंद विद्यार्थी शिक्षण मंडळात ममता विद्यालय अंमळनेर तालुका अंमळनेर जिल्हा जळगाव 7वा वेतन आयोग फरक। विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग, शीर्षक आहे अस्थिव्यंग या प्रकल्पातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत काकासाहेब भामरे निवासी अपंग कल्याण केंद्र सटाणा जिल्हा नाशिक 7वा वेतन आयोग फरक। यानंतर GR मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेचा आहे। शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत गंभीरचंद उमेदचंद शहा मीरा विद्यालय मतिमंद मुलींची शाळा मुंबई 19 7वा वेतन आयोगाच्या फरक। विभागाचे नाव दिव्यांग कल्याण विभाग, शीर्षक आहे मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत जय वकील ऑटिझम सेंटर शिवडी हिल शिवडी रोड मुंबई 7वा वेतन आयोग फरक।
यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मूकबधिर या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत डॉक्टर द शी एरम अपंग सहाय्यक संस्थेचे मूकबधिर विद्यालय व वसतिगृह सैदापूर कराड जिल्हा सातारा 7वा वेतन आयोग फरक. यानंतरचा जी आर मित्रांनो दिव्यांग कल्याण विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की मतिमंद या प्रवर्गातील कार्य करणाऱ्या अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन निधी वितरण करण्याबाबत पुना वुमन्स काउन्सिल द्वारा संचलित मनोविकास मतिमंद मुलांची शाळा व्हिक्टोरिया रोड गोरपडी बाजार पुणे वरिष्ठ वेतन श्रेणी फरक. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की तालुका बीज गुणन केंद्र महूद तालुका सांगोला जिल्हा सोलापूर येथील प्रक्षेत्रावर संरक्षण भिंत बांधकामासाठी एकूण 1,94,97,000 इतक्या रकमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग. शीर्षक आहे सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग खुद्दच्या वापरातील शासकीय वाहन क्रमांक MS01 AN 3999 टोयोटा इनोवा हे निरुपयोगी ठरविण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता विधानमंडळाच्या डिसेंबर 2025च्या हिवाळी अधिवेशनात सादर केलेले सन 2025 ते 26 खर्चाचे पूरक विवरण पत्र जी आर दिनांक 7/1/2026. यानंतरचा जी आर सामान्य प्रशासन विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता विधानमंडळाच्या डिसेंबर 2025च्या अधिवेशनात सादर केलेले सन 2025 ते 26 खर्चाचे पूरक विवरण पत्र. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता प्रादेशिक विभागीय चौकशी अधिकारी कार्यालयातील सहाय्यक कक्ष अधिकारी या संवर्गातील पदे प्रतिनियुक्तीने भरण्याबाबत जी आर दिनांक 7/1/2026. यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की ग्राम तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी 2.0 व सरपंच संवाद हे कार्यक्रम राबविण्यास मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की राज्यातील गड किल्ले व राष्ट्रपुरुष थोर व्यक्ती यावर आधारित 2 स्वतंत्र कॉफी टेबल बुक निर्मिती छपाई व इतर अनुषंगिक कामांसाठी प्रशासकीय व वित्तीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता जिल्हा सरकारी वकील कार्यालय वाशिम कार्यालयातील 5 संगणक व 5 प्रिंटर्स खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरील जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ नागपूर न्यायालयातील ऑडिटोरियम हॉटेलमधील डिजिटल ऑडिओ व्हिडिओ साऊंड सिस्टम बसविण्याच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा अजून आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता सरकारी वकील नगर दिवाणी न्यायालय मुंबई या कार्यालयाकरिता नवीन 10 संगणक व 10 प्रिंटर्स खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. यानंतरचा जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद न्यायालयातील माननीय न्यायमूर्ती यांच्या लंच रूममध्ये नवीन व्हिडिओ कॉन्फरन्स यंत्रणा खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतर जी आर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की विधी व न्याय विभाग यातर्फेचाच आहे. आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की जिल्हा शासकीय अभियोक्ता कार्यालय वर्धा यांचे कार्यालयाकरिता 6 संगणक खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर आहे. यानंतरचा जी आर संसदीय कार्य विभाग यातर्फेचा आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता विधानमंडळातील मुख्य प्रतोद
प्रतोद यांना सुविधा देण्याबाबत GR दिनांक 7/1/2026. यानंतरचा GR हा सार्वजनिक बांधकाम विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ नागपूर कार्यालयाअंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदास मुदतवाढ देण्याबाबत. विभागाचे नाव सार्वजनिक बांधकाम विभाग. शीर्षक आहे अधीक्षक अभियंता संकल्पचित्र मंडळ पूल व इमारती नवी मुंबई यांच्या आधिपत्याखालील कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांस मुदतवाढ देण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. यानंतरचा GR हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता. महसूल व वन विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की गौण खनिज अकोला जिल्ह्यातील ब्रह्मपुरी, टाकळी, एकलारा, रोहना, कपिलेश्वर, दहीहंडा, घोड, खीरकुंडा, केळीवेळी, तुलंगा, खुर्द व लाखपुरी एक या 11 वाळू गटातून उत्खनन न करता आलेल्या परिमाणची रक्कम परत करण्याबाबत श्री अमित सकाराम काळकर. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे सन 2025 ते 26 करिता कुंडल विकास प्रशासन व व्यवस्थापन प्रबोधिनी कुंडल योजनेअंतर्गत निधी वितरित करण्याबाबतचा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे उपसंचालक भूमी अभिलेख गट अ संवर्गातील दिनांक 1/1/2026 रोजी तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबत. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख गट अ संवर्गाची दिनांक 1/1/2026 रोजी तात्पुरती ज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याबाबतचा हा जो काही आहे तो अत्यंत महत्त्वाचा GR आहे. विभागाचे नाव महसूल व वन विभाग. शीर्षक आहे 100 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा पातळीवरील नियोजन समिती रद्द करण्याबाबत. GR दिनांक 7/1/2026. यानंतरील GR हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता. पुणे फिल्म्स फाउंडेशन मार्फत आयोजित 24वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2026च्या आयोजनासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत. यानंतरील शासन निर्णय हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की नगर विकास विभाग यातर्फेच आहे. शीर्षक आपण या ठिकाणी पाहू शकता की वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत नगर परिषदांना निधी मंजूर करण्याबाबत सन 2024 ते 25 साठी लेखाशीर्ष असणार आहे. 42170603 अंतर्गत श्रीगोंदा नगर परिषद जिल्हा अहिल्यानगरकरिता रक्कम एकूण 10 कोटी. यानंतरचा शासन निर्णय हा मित्रांनो मृदा व जलसंधारण विभाग यातर्फेच आहे. आपण या ठिकाणी त्याबद्दलचे शीर्षक पाहू शकता. मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमता प्रकल्पांच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा गडचिरोली विदर्भ विभाग. मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही सर्व GR हे आले होते या सर्वच्या सर्व GR हेडलाईन्स आपण या एकाच व्हिडिओमध्ये या पाहिले आहेत आणि याबद्दलचे जे काही सविस्तर PDF आहेत ते व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हे जे काही सर्व अपडेट आहेत त्या सर्व समजल्याच असेल आणि असेच नवीन नवीन GR घेऊन मी तुमच्यापर्यंत पोहोचवित असतो. पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन GR हेडलाईन सोबत. तोपर्यंत धन्यवाद.